नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेलात भेसळ, तक्रार करूनही अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात. चोरी करून बनाव करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी, संबंधित विभागाला दिले निर्देश. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यामधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी. आता सविस्तर बातम्या. बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमासाठी आणण्यात आलेल्या विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेलात भेसळ असल्याची तक्रार येथील गावकऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली असून यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी गावामध्ये संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी बार्शीटाकळी शहरातील जय गजानन किराणा येथून विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेल कंपनीची 15 किलोची 2 कॅन गावकऱ्यांनी खरेदी केल्या. सदर तेलाचा वापर हा महाप्रसादामध्ये भाजी, पोळी व गोड पदार्थ, बुंदी काढण्यासाठी केला असता तेल कढईमध्ये टाकतानाच त्यामध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आले. या तेलामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात आला होता. सदर तेलाचा वापर करून तयार केलेल्या महाप्रसाद सेवन करून बऱ्याच वयोवृद्ध लोकांना, लहान मुलांना याची बाधा होऊन हे लोक आजारी पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी यातील कंपनीच्या दूरध्वनी नंबरवर याची तक्रार केली असता याबाबत कोणत्याही प्रकारची दिलगिरी अथवा सहानुभूती व्यक्त न करता उलट तुमच्याने जे होते ते करून घ्या अशी धमकी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या भेसळयुक्त तेलाबाबत जागो ग्राहक जागो या पोर्टलवर सुद्धा गावकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केली असून यावरही कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी अकोला उपायुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिनांक 12/2/2024 रोजी बार्शीटाकळी येथून जय गजानन किराणा येथून संत सेवालाल महाराज जयंती निमित्त होणाऱ्या भंडाऱ्यासाठी आम्ही किराणा घेतला होता. तिथून विठ्ठल तेलाच्या 2 जार कॅन घेतल्या होत्या 30 लिटरच्या. त्यामध्ये 16/2/2024 रोजी महाप्रसादाच्या दिवशी सदर तेल वापरण्यात आले. त्यामध्ये असे निदर्शनास आले की सदर तेलामध्ये भेसळयुक्त पदार्थ वापरलेले असून लक्षात आले तर लगेच आम्ही जागो ग्राहक जागोमध्ये तक्रार केली असता विठ्ठल कंपनीचे कर्मचाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही अन्न प्रशासनाकडे धाव घेतली व लेखी तक्रार दिली व त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. उशिरा रात्रीपर्यंत जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व अकोला शहरासह तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात गारपिटीचा तडाखा दिसून आला. सोमवारी रात्री 11 वाजतापासून या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. विजेच्या जोरदार गडगडाटासह बोरा एवढी गार पडल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबू, संत्र्याची बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. अकोला जिल्ह्यात एकूण सरासरी 14 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरात 5.5 मिलीमीटर, अकोट 2.5 मिलीमीटर, बार्शीटाकळी 4.5 मिलीमीटर, पातूर 3.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मूर्तिजापूर 25.6 मिलीमीटर तर तेल्हारा 28.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। यासोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक रस्त्यावर झाडे कोलमडून पडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोट तालुक्यातील चोहट्टा येथील शेतकऱ्याचा तुरीचा माल ट्रक अपघातात जळून खाक झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता। या प्रकरणात तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करीत हा बनाव उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करीत आरोपीला अटक केली। अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रहिवासी राधेश्याम मधुकर पाटकर यांनी पांढऱ्या रंगाच्या आयशर गाडीमध्ये 15 क्विंटल इंदूर येथे पोहोचवण्यासाठी आरोपींच्या ताब्यात दिले होते। आरोपी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे याने फिर्यादी आणि विश्वासाने सोपविला तूर शेतमाल इंदोर येथे न पोहोचवता कुठेतरी विक्री करून गाडी जळाल्याचा बनाव केला, अशी तक्रार दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास चक्र फिरवीत आरोपीला वाशिम स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन या प्रकरणाचा उलगडा केला असता यामध्ये आरोपीने बनाव केल्याचे स्पष्ट झाले। आरोपीने स्वतःचा ट्रक स्वतः उपळखेड दरीत टाकून देऊन जाळून टाकल्याचे व त्यापूर्वी ट्रकमधील तूर क्रॉसिंग करून दुसऱ्या ट्रकमध्ये भरून मराठवाड्यात पाठवल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल इक्बाल, अब्दुल गफार, अन्सारुद्दीन, हसीरुद्दीन, शिवम नागनाथ होळंबे यांच्या ताब्यातून 35 पोते तूर जप्त करून 4 आरोपींसह एकूण 12 टन तूर अंदाजे किंमत 13 लाख व ट्रक अंदाजे किंमत 24 लाख असा एकूण 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, अंमलदार दशरथ बोरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली। तसेच या गुन्ह्याचा तपास दहीहंडा पोलीस करीत होते। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली। या संदर्भात तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। अकोला जिल्ह्यात काल रात्री बहुतांश तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, कांदा तसेच इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या बाबतीत गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसान पाहणी केली। यावेळी बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत कृषी विभाग तसेच महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा असे निर्देश सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पीक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देत आपल्या नुकसानीची नोंद करावी, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे नुकसान भरपाईची रक्कम लवकर मिळेल, असे आवाहन RRC न्यूजशी बोलताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला। काल सायंकाळी अकोला जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी बिगर मोसमी पाऊस, गारपीट त्यासोबतच चक्रीय पावसाचं काही प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे। 26 तारखेला झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत याचे इंटिमेशन देणं आवश्यक आहे। यासाठी कंपनीद्वारे दिलेला टोल फ्री क्रमांक असेल, त्यासोबतच पीक विमा कंपनीचे कार्यालय असेल, ॲपद्वारे देखील आपण ही माहिती देऊ शकता। त्याचबरोबर नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात देखील याची माहिती आपण देऊ शकता, जेणेकरून आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी पुढचे मार्ग सुलभ होतील। शेतकरी बांधवांनी त्वरित आपल्या या झालेल्या पीक नुकसानीची माहिती अशा प्रकारे देण्यात यावी यासाठी मी आवाहन करत आहे। वाशिम शहरातील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया न करता मोठमोठे कचऱ्याचे ढीग दररोज जाळले जात आहेत। त्यामुळे या कचऱ्यातून प्रदूषणयुक्त धूर निघत आहे। या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। हा डम्पिंग ग्राउंड इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी नगरपालिकेकडे नागरिकांकडून केली जात आहे। वाशिम शहरालगत असलेल्या हिंगोली रोडवरील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया न करता कोट्यावधी रुपयाची बिले काढली जात आहेत। त्यामुळे संबंधित नगर परिषदचे अधिकारी व ठेकेदाराकडून त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी कचऱ्याचे ढीग दररोज जाळले जात आहेत।
मात्र या कचऱ्यामधून दुर्गंधी येत असून दिवस-रात्र परिसरात तसेच हिंगोली मार्गावर धुरीचे साम्राज्य पसरले आहे। या दुर्गंधीयुक्त धुरामुळे डम्पिंग ग्राउंडच्या परिसरालगत असलेले बाहिती लेआउट, गुप्ता लेआउट, नूर रेसिडेन्सी, मोहम्मद अली नगर, सरकार कॉलनी, सवेरा कॉलनी व बिलाल नगर येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले असून ते त्रस्त झाले आहेत। तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना अनेक आजारांशी सामना करावा लागत आहे। त्यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत हा डम्पिंग ग्राउंड दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावा अशी मागणी केली आहे। जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील हरिहरपेठ भाजपा कार्यालयासमोर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत 40 लाभार्थी महिलांना निःशुल्क LPG गॅस सिलेंडर व शेगडीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महानगर तथा भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या वतीने करण्यात आले। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी सामाजिक कल्याणकारी योजना आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील BPL कुटुंबांना LPG कनेक्शन उपलब्ध करून देणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री यांचे हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन व जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अकोला महानगर यांच्या वतीने व पंकज एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जुने शहरातील हरिहरपेठ परिसरातील 40 महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले। हरिहरपेठ परिसरातील भाजपा पश्चिम विभागीय कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अकोला पश्चिमचे युवा नेते श्रीकृष्ण भैया गोवर्धनजी शर्मा, माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते हरीशजी आलिम चंदानी, महानगर संघटन सरचिटणीस संजयजी गोटफोडे, भाजपा उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष विजयसिंह ठाकूर, माजी नगरसेवक अमोल गोगे, मंडळ सरचिटणीस हेमंतजी पंडित, मनोज साहू, उमेश गुजर, हेमंत सटवाले, चंदू महाजन, सिद्धार्थ उपरवट, ईश्वर कठोरे, गणेश भाऊ श्रीनाथ, सौ मीराबाई श्रीनाथ आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व 40 लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले। मोफत गॅस सिलेंडर व शेगडी मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद दिसून आला। या महिलांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने हर हर मोदी, घर घर मोदींच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही योजना आणली आहे। याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन कृष्णभैया शर्मा यांनी केले। के माजी राज्य मंत्री संजय भाऊ धोत्रे इनके जन्मदिन के निमित्त 40 लोगों को उज्ज्वला गैस योजना का लाभ संजय भाऊ धोत्रे के जन्मदिन के निमित्त आज सबको वाटप यहाँ पे हुआ है। धोत्रे साहब के कार्य के कारण नरेंद्र मोदी जी अपने उनके जो नेतृत्व में जो उज्ज्वला योजना चालू की है उसका लाभ आज यहाँ अकोला की जनता को मिल रहा है। मैं इस निमित्त सबको जनता को धन्यवाद देता हूँ, संजय को धन्यवाद देता हूँ। तर भाजपाला केवळ 1 वोट दिल्याने देशाची स्थिती बदलू शकते हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहन माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ भाजप नेते हरीश आलिम चंदानी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाजपाचे परिसरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते। खासदार संजय भाऊ धोत्रे जी का जन्मदिन है और उसके जन्म के उपलक्ष्य में जो हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जो उज्ज्वला गैस योजना शुरू की थी उसके तहत यहाँ पर आज 40 महिलाओं को, माताओं बहनों को यहाँ पर गैस कनेक्शन टोटल फ्री ऑफ चार्ज वाटप किया गया। और मैं ये कहना चाहूँगा कि देखिए आपका 1 वोट देने से, भारतीय जनता पार्टी को 1 वोट देने से आज देश की हालत कहाँ तक पहुँची है। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बाळापूर, अकोट, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी यासह अनेक गावांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी वीज वितरण कंपनीला ताबडतोब वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट संदर्भात आमदार सावरकर यांनी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई व त्यांच्या भावना समजून शासनाकडे तातडीने सर्वे करून मदत देण्याची मागणी केली आहे। महसूल मंत्री तसेच विमा कंपन्यांनी ताबडतोब सर्वे करावे अशी मागणी केली आहे।
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल हे सुद्धा व जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत। अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाल्यानंतर येथील परिस्थिती बदलत चालली असून कर्मचारी मिस्टर इंडिया झाले आहेत। कोणत्याही विभागात कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना परत जावे लागत आहे। या ठिकाणी सध्या कोणाचाही धाक नसल्याने कर्मचारी गायब राहतात। नागरिकांची कामे होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली। याचा आनंद कामचुकार कर्मचाऱ्यांना झाल्याचे चित्र सध्या महापालिकेत दिसत आहे। आयुक्त नसल्यामुळे कामचुकार कर्मचारी मिस्टर इंडिया झाल्याचे पाहायला मिळत आहे। सामान्य नागरिक अनेक कामे घेऊन कार्यालयात येतात, मात्र कर्मचारी कार्यालयात नसल्याने त्यांचा हिरमोड होतो आणि त्यांना परत जावे लागते आणि महापालिकेचे उंबरठे झिजवण्यात त्यांचा वेळ वाया जातो। आयुक्त कविता द्विवेदी यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती हे विशेष। आपल्या कामात तत्पर असणाऱ्या आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली होताच अकोला महानगरपालिकेचे चित्र बदलायला लागले आहे। आता पुन्हा सामान्य नागरिकांना महापालिकेचे उंबरठे झिजवून कामाची प्रतीक्षाच करावी लागेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मागील 3 दिवसापासून महानगरपालिकेचे आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली झाली तेव्हापासून मनपातील कर्मचारी हे वेळेवर कार्यालयीन वेळेत दिसत नाहीत। काही आमची समस्या आम्ही ती मांडायला गेलो ते भेटत नाही आणि अतिक्रमणात जशीच तशी वाढ झालेली आहे। जेव्हा आयुक्त मॅडम होते तेव्हा शहरावर अतिक्रमणावर त्यांचा वचक होता। आता सर्व कर्मचारी बिलकुल गायब राहतात, मनमानी कारभार करतात। 3 दिवस झाले, शुक्रवार आता आणि आता सोमवार आणि मंगळवार बरेच कर्मचारी दिसत नाही। तिथे टेबल खाली असतात, काही सुट्टीवर काय कुठे फिरत राहतात काम हे टेबल सोडून। बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकरी पुन्हा संकटात सापडला। प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 26 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला। सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे, नांदुरा व लोणार तालुक्यात विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वारा तसेच बोर एवढी गारपीट झाली। अवकाळीच्या या थैमानामुळे शेतकरी संकटात सापडलाय। तसेच संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल व एकलारा शिवारात वाऱ्या वादळासह विजेच्या कडकडाटात गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला संत्रा, गहू, ज्वारी, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे। या परिसरातील स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे शेतकरी नेते अजूनही आपल्याच धुंदीत असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला बघून देखील न बघण्यासारखे करताना दिसून आले आहेत। तर काटेल येथे पांढरे बगडे पक्षी गारपिटीने मृत झाले आहेत। प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफैल परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले होते। याचा तपास करीत पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकाला व त्याच्या आईवडिलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू तारफैल परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने केली। 17 फेब्रुवारी रोजी केलेल्या या तक्रारीनंतर रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणात विधी संघर्ष बालकासह मुलीला ताब्यात घेतले। त्यानंतर अल्पवयीन मुलीला फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणात फूस लावून मुलीला पळविल्याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या आईवडिलांना ताब्यात घेत अटक करण्यात आली। या प्रकरणी कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दोन्ही आरोपींना रामदासपेठ पोलीस न्यायालयासमोर हजर करणार आहेत। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ही मुलगी बेपत्ता झाली होती। याचा तपास रामदासपेठ पोलीस स्टेशनचे API पवार व पथकाने करीत मुलीला लवकर शोधून काढण्यात यश मिळविले। या घटनेबाबत रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी याच्या तक्रारीवरून त्यांची अल्पवयीन मुलगी एका अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत 363 चा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास API पवार आणि आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ असोसिएशनने करून सदर गुन्ह्यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच तिला पळवून नेणारा विसंबा बालक यास काल रोजी ताब्यात घेतलेले आहे। अल्पवयीन पीडित मुलगी ही फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। तसेच या विसंबा बालक यांना मदत करणारे त्यांचे आई वडील यांनी त्याच गुन्ह्यामध्ये सहकार्य केल्यामुळे त्यांना काल रोजी अटक करण्यात आली आहे। आज दोन्ही आरोपी
विसंबा बालकाचे आईवडील यांना आम्ही मान्य न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विठ्ठल रिफाइंड सोयाबीन तेलात भेसळ, तक्रार करूनही अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात. चोरी करून बनाव करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी, संबंधित विभागाला दिले निर्देश. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यामधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.